प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला गौरव असो की परत एकदा आपण देवाच्या वचनामध्ये आहोत. आणि जितकं तुम्ही देवाचं वचन ऐकताल तेवढं आपलं जीवन गौरवित असेल, सामर्थ्यवान असेल आणि देवाच्या शांतीने व आनंदाने भरलेला असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. आमेन. या आपण काल तुम्हाला आपण एक वचन वाचलं होतं ते परत आज थोडंसं पुढे कंटिन्यू करूया. लोक 10वा अध्याय आणि प्लीज 17 ते 19 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, हे प्रभू, तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी सैतानाला विजेसारखे आकाशातून पडलेले पाहिले. पहा, मी तुम्हास साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्यांच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. आमेन. वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. कोण बोललं हे? येशू. प्रभू येशू बोललाय. आणि जर प्रभू येशू तुमच्या माझ्यासाठी बोललाय तर लक्षात ठेवा, देवाने नक्की आपल्याला वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. आमेन. आणि काल मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या विरुद्ध कुठलं तंत्र मंत्र चालू शकत नाही, कुठला जादू तोडणं चालू शकत नाही, कुठली शैतानाची शक्ती चालू शकत नाही, कुठला शैतान तुमच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही शैतानासाठी दरवाजा उघडत नाही, जोपर्यंत तुम्ही शैतानाला परवानगी देत नाही, तोपर्यंत येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रत्येकाला हे कळायला पाहिजे की प्रभू येशूने शैतानाला पूर्ण हरवलंय. बोला माझ्या मागे, प्रभू येशूने शैतानाला पूर्ण हरवलंय. हालेलुया. हालेलुया. वाचूया कलसेकरास पत्रामध्ये आपण आहोत. आणि प्लीज कृपा करून देवाचं वचन ऐकूया. 2रा अध्याय कलसेकरास पत्र 2रा अध्याय वाचूया देवाचं वचन. कलसेकरास पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. आणि वाचूया प्रभूचं वचन काय लिहिलेलं आहे. कलसेकरास पत्र 2रा अध्याय प्लीज वाचूया. ऐका प्रभूचं वचन. 15 वचन सिस्टर ऐक वाचूया. ऐका देवाचं वचन. त्याने त्या वधस्तंभावर सत्तास आणि अधिकारांस नाडून घेऊन उघड प्रदर्शन करून त्यांच्यावर जय मिळवला. बायबल सांगतं प्रभू येशूने त्या वधस्तंभावरती सर्व सत्तास अधिकारास नाडून सत्तास नाडून उघड प्रदर्शन केलंय व त्यांच्यावरती जय मिळवलाय. कोणी मिळवला? प्रभू येशूने. कोणावर? शैतानाच्या शक्तीवर, शैतानावर. कोणासाठी? बायबल मधील तुमच्या आणि माझ्यासाठी. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी शैतानाच्या सर्व शक्तीवर जय मिळवलाय. आणि लक्षात ठेवा, आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जो विजय आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आमेन. आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी आहात तर बायबल मधील आपणही शैतानावरती जय मिळवलाय कारण आपण येशू मध्ये आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. पण तुम्हाला घाबरायची काय कारण नाही. अनेक लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की पास्टर, ते आजूबाजूला काय वाजायला लागलं तर मला खूप त्रास होतो, माझा बीपी हाय होतो, माझ्या शरीरामध्ये त्रास होतो. सिस्टर अँड ब्रदर, कल्पना करा की तुमचं मन आणि तुमचा विचार देवाच्या वचनावरती नाहीये. तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास नाही ठेवत, तुम्ही वाजवण्यावर काहीतरी होईल. काही सिस्टर मला म्हणतात की पास्टर आमचा विश्वास आहे पण ऑटोमॅटिक चालू होतं. माझा प्रश्न हा आहे, जोपर्यंत तुम्ही शैतानाला संधी देत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आमेन. कारण शैतान जो आहे तो असं जर आला, आता इमॅजिन करा की ते वाजायला लागलं, तुम्हाला त्रास होतो पण बाकीच्या लोकांना नाही होत. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की तुमच्या डोक्यात फिट बसलंय की शैतान जो आहे हे वाजायला लागलं ना मग मला काहीतरी होणार, याच्याद्वारे काहीतरी करणार. काहीच नाही करू शकत, अजिबात नाही. कारण बायबल मध्ये लिहिले, देवाच्या वचनात लिहिले. प्लीज कृपा करून ऐका. हेब्रीकरास पत्र 2रा अध्याय 14 आणि 15 वचन वाचूया. देवाचं वचन प्लीज ऐकूया. प्रभू तुमच्याशी काय बोलतोय आपण वाचूया. ऐका देवाचं वचन. प्लीज वाचूया प्रभूचं वचन. ऐका प्रभू काय म्हणतोय. हेब्रीकरास पत्र 2रा अध्याय 14 आणि 15 वचन नीट ऐका प्रभूचं वचन. तर मुले रक्तमासांची होती, तर मुली रक्तमासाचे होते मुलं, म्हणून
तोही त्यांच्यासारखा रक्त मांसांचा भागीदार झाला, तोही त्यांच्यासारखा रक्त मांसाचा भागीदार झाला, यासाठी की त्याने आपल्या मरणाने, म्हणजे प्रभू येशूने आपल्या मरणाने, मरणाचा अधिकारी म्हणजे शैतान याला नष्ट करावे आणि जे मरणाच्या भयाने सर्व आयुष्यभर दासपणाच्या अधीन झालेले होते, सर्व आयुष्यभर दासपणाच्या अधीन किंवा गुलाम झाले होते, त्या सर्वांना मोकळे करावे. किती लोकांना कळते देवाचं वचन? किती लोकांचा विश्वास देवाच्या वचनावर आहे? तुम्ही ज्यावेळेस मी बायबलचं वचन वाचतो त्यावेळेस तुम्ही देखील घरात वाचलं पाहिजे, बायबल उघडलं पाहिजे. मोबाईल मध्ये असेल तर मोबाईल मध्ये उघडा. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचता आणि उघडता, बायबलच्या वचनात लिहिलेलं आहे की त्यावेळेला देवाचं वचन तुमच्या आतमध्ये जातं. आमेन. हालेलुया. शैतान आज फक्त एकच काम करतो, त्याच्याकडे 2 हत्यार आहेत. प्लीज लक्षात ठेवा, शैतानाकडे 2 हत्यार आहे. पहिलं म्हणजे भीतीचं हत्यार आणि दुसरं म्हणजे फसवण्याचं हत्यार. या 2 हत्याराद्वारे तो विश्वासाच्या विरुद्ध काम करतो. पण लक्षात ठेवा, भीती देवापासून नाहीये, शैतानापासून आहे. तुम्ही म्हटलं पाहिजे, भीतीची शक्ती, भीतीचे आत्मे माझ्या विरुद्धातून येशूच्या नावात निघून जा. आमेन. आणि दुसरी गोष्ट, फसवणार, तो कसा फसवतो? तो वचन घेतो आणि त्याला वाकडं करतो, वेगळं करतो आणि तुम्हाला फसवतो. बघ, देव जो आहे तुला बोललाय, पण थोडी थोडी शैतानाची शक्ती तुझ्या विरुद्ध चालेल, थोडं थोडं कार्य करेल. तू थोडी स्ट्रॉंग आहे, तू अजून मजबूत नाही झाला. बघ, तुला वचन माहित नाहीये, तू जास्ती प्रार्थना नाही करत, म्हणून शैतान तुझ्यामध्ये काम करतो. केव्हाच नाही. एकदा का प्रभू येशू तुमच्यात आला, लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे लेकरं झालात आणि कुठली शैतानाची शक्ती तुझ्याविरुद्ध चालू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला अधिकार कळायला पाहिजे, येशूच्या नावात तुम्हाला काय अधिकार आहे. येस. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणतो बायबल मधले याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 7 वचन, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 7 वचनात या. याकोबाचे पत्र 4 अध्याय आणि 7 वचन, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. यास्तव देवाच्या अधीन असा पण शैतानाला अडवा. कोणाला अडवायला लावलंय? सैतानाला. कोणाला अडवायला लावलंय? सैतानाला. आणि बायबल पुढे सांगतं, पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. ऐका बायबलचं वचन, तुम्ही शैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. नाव प्रभूला माहित नाही का की प्रभूला हे माहित नाही का की शैतानाला माझ्या लोकांना कसं अडवू देऊ? प्रभूला माहित आहे, माझे लोक जर माझ्या अधीन आहे, त्यांच्याकडे माझं नाव आहे, त्यांच्याकडे माझं वचन आहे, देवाचा आत्मा जर माझा आत्मा त्यांच्यात आहे, ते जर माझ्या अधीन आहेत, अधीन म्हणजे देवाच्या वचनानुसार चालणारे, ऐकणारे, आणि ते जर माझ्या नावात त्याला अडवतील शैतानाला, तो पळून जाणार. म्हणून तर येशूने सांगितलंय तो पळून जाईल, तो तुम्हाला भीतो, म्हणून तर येशूने वचन सांगितलंय. प्लीज आपले आत्मिक डोळे उघडा, प्लीज. शैतान खोटाड्यांचा बाप आहे आणि तो देवाच्या लोकांना फसवतो आणि खोटाड्यापणात आणतो. म्हणून प्रभू येशू काय म्हटला? योहान याचा 8 अध्याय आणि 44 वचन. योहान याचा 8 अध्याय आणि 44 वचन, प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. योहान 8 अध्याय आणि 44 वचनामध्ये आपण येऊया. लवकर या, वाचूया. तुमचा बाप सैतान, येशू म्हटला, तुमचा बाप शैतान, याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनांप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही. आणि बायबल सांगतो पुढचं वचन, कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच. तो खोटे बोलतो तेव्हा आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. कळतंय तुम्हाला देवाचं वचन? योहान 8 अध्याय 44 वचनाच्या पुढे बायबल मध्ये की शैतान खोटाड्यांचा बाप आहे, लबाड्यांचा बाप आहे आणि तो त्यांच्यातूनच खोटं बोलतो. आणि ज्यावेळेस जो कोणी तुमचे विचार असो, मनुष्य असो, पास्टर असो या कुठला दुष्ट आत्मा असो, जर देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलतोय की शैतान तुला हात लावेल, शैतान तुझ्या जीवनात काहीतरी करेल, न तुझं असं होईल तसं होईल, तो तुझ्या विरुद्ध करतो बघ, त्याची शक्ती बघ तुझ्या विरुद्ध चालेल, काहीच नाही चालू शकत. तुम्ही विश्वासाने उभं राहून म्हटलं पाहिजे, वैऱ्याच्या सर्व शक्तीवर प्रभू येशूच्या नावात मला अधिकार मिळालेला आहे. आमेन.
आणि तुम्ही शैतानाला आडवा येशूच्या नावात आणि म्हणा, पळ, निघून जा माझ्या घरातून येशूच्या नावात, आणि तो पळून जाईल. येस. हालेलुया. हालेलुया. म्हणतो बायबल मधले शेवटचं वचन, रोमकरास पत्र 16वा अध्याय, आणि प्लीज 20व्या वचनाकडे येऊया. रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये वाचूया. ऐका देवाचं वचन. तर शांतीचा देव, तर शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच चेंगरील. तुमच्या पायाखाली लवकरच चेंगरील. आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा बरोबर असो. आमेन. कितने लोग समझ में आ रहा है? सी, रोमकरास पत्र 16वा अध्याय आणि 20व्या वचनात लिहिलंय की शांतीचा देव, जो तुमचा देव प्रभू येशू, तो शैतानाला लवकरच तुझ्या पायाखाली चेंगरील. म्हणजे काय? तू मेल्यावर शैतान तुला हल्ला केल्यावर तुझ्या पायाखाली चेंगरेल? नो. ज्यावेळेस तू येशूवर विश्वास ठेवतो, देवाच्या वचनानुसार उभा राहतो, प्रभू येशूच्या नावात प्रत्येक शैतानाची शक्ती, शैतानाला देव तुझ्या पायाखाली चेंगरणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तू मौल्यवान आहे. तू येशूच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. येशूने तुझी किंमत मोजलेली आहे. आणि लक्षात ठेव, स्वर्गीय बाप तुझ्यावरती प्रेम करतो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. कुठल्या शक्तीला भिवू नका, कारण देव तुमच्यामध्ये राहतो. आणि लक्षात ठेवा, रात्रंदिवस प्रभू तुम्हाला सांभाळेल. आमेन. कारण प्रभूचं वचन काय सांगतं? स्तोत्र संहिता 91 मध्ये, परात्पराला तो आपल्या राहण्याचं ठिकाण केलंय. मग कुठलंही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही आणि कुठलाही उपद्रव तुझ्या डेरेशी भिडणार नाही. असं लिहिलंय, तुझ्या बाजूला 1000 पडतील, तुझ्या उजव्या हाताकडे 10,000 पडतील, पण ते तुझ्यापर्यंत येणार नाही. आमेन. रात्रीच्या मरीला किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला तू भिणार नाहीस. का? कारण परात्पराला म्हणजे प्रभू येशूला तो आपलं राहण्याचं ठिकाण केलंय. येस. हालेलुया. हालेलुया. अजिबात डिप्रेशन मध्ये, निराशेमध्ये, भीतीमध्ये जगू नका, कारण प्रभू येशूचा पवित्र आत्मा तुझ्यात राहतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. डोळे बंद करा, मी प्रार्थना करतो. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि माझ्या मागे म्हणा, आपलं हृदय प्रभू येशूला द्या आणि म्हणा, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तू माझ्यासाठी प्राण दिला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि आजही तू जिवंत आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. आजपासून प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा. फादर, काल देखील मी प्रार्थना केली आणि आज देखील प्रार्थना करतो. प्रभू येशूच्या नावात सगळी भीती, सगळं निराशा, सगळे आत्महत्येचे विचार, सगळी शैतानाची शक्ती येशूच्या नावात यांच्या विरोधातून आज्ञा देतो, निघून जा. सगळे आजार, रोग, मरण, अशांती निघून जा येशूच्या नावात. कॅन्सरला म्हणतो मर येशूच्या नावात आणि त्याच्या शरीरातून निघून जा. प्रभू येशूच्या नावात देवाची मोठी शांती वाणन यांच्या हृदयात राज्य करो. आणि आजपासून शांतीचा देव त्यांच्या पायाखाली शैतानाला चेंगरेल, तुडवेल आणि प्रभू तुझे लेकरं विजयी जीवन जगणार. मी येशूच्या नावात त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, देवाच्या प्रीतीने, कृपेने, वचनाने शैतानाचा काही अधिकार आमच्यावर नाही. कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. प्रभू, त्यांच्या सगळ्या इच्छा आणि मागण्या पूर्ण कर. सगळे रिपोर्ट येशूच्या नावात बदलले जा. थँक्यू फादर. प्रभू येशूच्या नावात आम्ही मागतो. आमेन. आजपासून येशूच्या नावात अधिकार घ्या. शैतानाला पळवा, म्हणजे तो पळून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना कळतंय? ओके, उद्या 8:30 वाजता भेटूया आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आमेन. ओके.